प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. या प्रियानो, आजच्या या रविवारच्या भक्ती आराधनेमध्ये तुम्हा सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करते आणि त्याचप्रमाणे त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान गोड आणि गौरवी नामाला मी प्रथमतः धन्यवाद देते. प्रियानो, आज काही तांत्रिक अडचणींमुळे आपल्याला लाईव्ह येण्यासाठी थोडा उशीर होत आहे. याबद्दल आम्ही तुम्हाला दिलगिरी व्यक्त करत आहोत. या प्रियानो, आजच्या या भक्ती आराधनेची आपण सुरुवात करूया. लोटुनी आठवडा येईल हा पवित्र वार, लोटुनी आठवडा येईल हा पवित्र वार, आजी बंधुनी ख्रिस्ता वरडू त्याचे उपकार, हाची आवडी सुदीन अंत्य विश्रांतीची खूण. या प्रियानो, या भक्ती आराधनेची आपण सुरुवात आपण प्रार्थनेने करूयात. आपण त्या प्रभू समोर नतमस्तक होऊयात, गुडघे टेकूयात, लीन आणि नम्र होऊन त्या परमेश्वराच्या अंगणामध्ये आपण प्रवेश करूयात आणि प्रार्थनेच्या द्वारे आपल्या सर्वशक्तिमान परमेश्वराला आपण आपल्या आराधनेमध्ये आमंत्रित करूयात. हालेलुया, हालेलुया. स्तुतीस पात्र माझे जिवंत प्रभू परमेश्वरा, अखिल सृष्टीच्या निर्माणकर्ता माझ्या प्रभू, तुझी नावाला उंचविते, तुझ्या नावाला गौरविते. सुंदर अशा वेळेबद्दल देवा, तू आम्हाला रात्रभर सांभाळा, ही सुंदर सकाळची वेळ दाखवलं, जीवितांच्या संख्येमध्ये तुम्ही आमची गणना केली, ह्याबद्दल मी तुझं धन्यवाद करते. देवा, हा पवित्र शब्दाचा दिवस तुम्ही आमच्या आयुष्याला जोडला, ह्याबद्दल लाखो लाख धन्यवाद करते. या ठिकाणी होत असलेली आराधना तुम्ही विशेष असं मान्य करून घ्या. या ठिकाणी होत असलेली भक्तिगीते तुम्ही मान्य करून घ्या आणि सर्व काही प्रोग्राम आमचा आराधनेचा हा लाईव्ह प्रोग्राम तुम्ही आशीर्वादित करा. या लाईव्ह प्रोग्राममध्ये जोडलेल्या माझ्या सर्व बहीण भावांना तुम्ही आशीर्वादाने भरा. आम्हाला लागणाऱ्या सर्व प्रकारची सहाय्यता तुम्ही करा. या आराधनेचा आदी अंत्य आणि मध्यस्थी तुम्ही होऊन चालवा. शेवटी मान, महिमा, गौरव, सन्मान ख्रिस्त आम्ही तुला देतो. येशूच्या द्वारे ही विनवणी, ही प्रार्थना केली म्हणून ऐका. आमेन. हालेलुया, हालेलुया. या प्रियानो, आपण या भक्तीची सुरुवात केलेली असताना आपण उपासना संगीत मधून गीत क्रमांक 568 सैनिकांनो धैर्य धरा या गीतांच्या द्वारे आपण त्या परमेश्वराच्या नामाचा आपण गौरव करूया.
अजून एक गीताच्या द्वारे आपण त्या परमेश्वराच्या नामाचा आपण गौरव करूया. प्रियानो 117 काढले ना. हा, आज आपण जर पाहिलं तर प्रियानो, माणसाचं जीवन हे दुःखमय आणि कष्टमय आहे, कारण त्याने येशू सारख्या उत्तम मेंढपाळ, उत्तम गुरुजी आणि उत्तम मित्राला सोडून त्याची वाणी न ऐकता ते जगाच्या रहाटीप्रमाणे जगामध्ये गुरफटत आहे. त्यामुळे त्याने प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास न ठेवता मनुष्यांवरती विश्वास ठेवलेला आहे. येशू म्हणतो, अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. होय प्रियानो, तुमचे सर्व ओझे वाहायला, सर्व दुःख तो स्वतःवर घ्यायला, त्यातून तुम्हाला सहाय्य करायला तो तुम्हाला सोबत आहे. फक्त गरज आहे तुम्ही त्याच्याकडे येण्याची. तुम्ही त्याच्याकडे जात नाही, त्यामुळे तुमचे ओझे हलकं होत नाहीये. प्रियानो, तो दार ठोकीत आहे आणि तो दाराशी उभा आहे. काय तुम्ही आज त्यासाठी दार उघडणार आहात का? काय तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये तुम्ही त्याला घेत आहात का? तुम्ही त्याला तुमच्या अंतःकरणामध्ये घ्या. तुम्ही त्याला समर्पित व्हा. तो येशू उत्तम असा मेंढपाळ आहे, तो उत्तम असा मित्र आहे. तो तुम्हाला सहाय्य करण्यासाठी सदैव तुमच्या सोबत आहे. प्रियानो, यावेळेस तुम्ही धैर्य न सोडता प्रभू सांगण्यासाठी सर्व दुबळ्यास तो पाहत असतो. चित्त तो प्रत्येकाचे जाणतो. तो प्रिय असा मित्रांसारखा आहे. यावेळेस आपण उपासना संगीत मधून गीत क्रमांक 117 कोण मित्र येशूवाणी या गीताच्या द्वारे आपण त्याच्या नामाचा गौरव करूया. कोण मित्र संपूर्ण जग पाहिले परंतु कोणीच विश्वासास असा पात्र आपल्याला दिसत नाही. अशा वेळेस आपण प्रभू येशू ख्रिस्ताला धरतो आणि मी देखील येशूला धरलं. त्याची सुवार्ता सांगताना आपल्याला लाज वाटत नाही प्रियानो, कारण तोच आपल्याला पापापासून तारणार आहे. दिव्य तेज तो माझ्या मुखावरती घातलेला आहे, तेव्हा कुठे आपल्याला आनंद झालेला आहे. येशू हेच नाम गोड असं नाम आहे. तोच आपला पूर्णाश्रय आहे. तो आपल्याला कधीही सोडणार नाही, तो कधीही आपल्याला टाकणार नाही. म्हणून आपण त्या ठाई निर्भय असे आहोत प्रियानो. तो जर आपल्याला
गुण जर असेल तर आपल्याला प्रतिकूल कोण आहे प्रियानो? आपलं जीवन ह्यावेळेस आपण त्याला समर्पित करूया, कारण तो आपल्याला तारणार आहे. न्यायकाळीही तो आपल्याला सोडणार नाही प्रियानो. देवासमोर तो आपल्याला प्रेमाने पत्करणार आहे आणि त्यावेळेस स्वर्गामध्ये आपला आनंद हा द्विगुणित असा आनंद होणार आहे. तो आनंद कधीही न संपणारा असा आनंद होणार आहे. अक्षय असा आनंद आपल्याला होणार आहे. या त्यावेळेस गीत गाऊयात आपण. संपूर्ण जगा देखता ख्रिस्ताला धरी. वाचनाकडे आपण जाणार आहोत. प्रियानो, पवित्र शास्त्र ही देवाची खरी प्रेरणा आहे. दिव्य असे उपदेश त्यामध्ये आहेत. परमेश्वराला नीती आणि न्याय ही प्रिय आहेत हे देखील आपल्याला पवित्र शास्त्र सांगतं. आपल्या पावलाकरिता दिवा आणि आपल्या मार्गावरती प्रकाश असा आहे हे वचन. सदैव आपल्याला मार्गदर्शन आपल्याला यातून मिळत असतो. ते ज्ञानाचा भांडार आहे हे पवित्र शास्त्र. म्हणून आपण नेहमी त्याचं चिंतन आणि वाचन आपण करणार आहोत. प्रियानो, या वेळेस आपल्यामध्ये पालखीबाई आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी स्तोत्रसंहिता याचा 33वा अध्याय 1 ते काही वचनं आपल्याला आले पाहिजे त्यांनी वाचून घ्यावं. स्तोत्रसंहिता 33 उत्पन्नकर्ताचे व संरक्षणाकर्ताची महिमा. अहो नीतिमानांनो, परमेश्वराचा जय जयकार करा. सरळ माणसांना स्तुतिगान शोभते. वीणेवर परमेश्वराचे उपकार स्मरण करा. दशतंतू वाद्यावर त्याचे गुणगान गा. त्याच्या पुढे नवे गीत गा.
जयघोष करीत कुशलतेने वाद्य वाजवा. कारण परमेश्वराचे वचन सरळ आहे, त्याची सर्व कृती सत्याची आहे. त्याला नीती व न्याय ही प्रिय आहेत. परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे. परमेश्वराच्या शब्दाने आकाश निर्माण झाले, त्याच्या मुखश्वासाने आकाशातील सर्व सैन्य निर्माण झाले. तो समुद्राची जले राशीसारखी एकवट करीतो. महासागराचे निधी साठवितो. अखिल पृथ्वी परमेश्वराचे भय धरून जगात राहणारे सर्व त्याचा धाक बाळगून. कारण तो बोलला आणि अवघे झाले. त्याने आज्ञा केली आणि सर्व काही स्थिर झाले. राष्ट्रांच्या मजलती परमेश्वर निरर्थक करीतो, लोकांचे संकल्प निष्फळ करीतो. परमेश्वराची योजना सर्व काळ टिकते. त्याच्या मनातील संकल्प पिढ्यानपिढ्या कायम राहतात. ज्या राष्ट्रांचा देव परमेश्वर आहे, ज्या लोकांस त्याने आपल्या वतनाकरिता प्रजा म्हणून निवडले आहे, ते धन्य. परमेश्वर आकाशातून पाहतो. सर्व मानवजातीला तो निरखितो. तो आपल्या निवासस्थानातून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वांना न्याहाळून पाहतो. त्या सर्वांची हृदये घडणारा व त्याची सर्व कामे जाणणारा तो आहे. कोणीही राजा मोठ्या सैन्य बलाने जय पावतो असे नाही, वीर पुरुष आपल्या पराक्रमाने निभावतो असे नाही. जय प्राप्तीसाठी घोडा केवळ व्यर्थ होय. त्याला आपल्या महाबलाने कोणाचा बचाव करता येणार नाही. पहा, जे परमेश्वराचे भय धरितात व त्याच्या दयेची अपेक्षा करीतात त्यांचा जीव मृत्यूपासून सोडवावा व दुष्काळात त्यांचा प्राण वाचवावा म्हणून त्याजवर त्याची नजर असते. आमचा जीव परमेश्वराची प्रतीक्षा करीत आहे, आमचे साह्य व ढाल तोच आहे. त्याच्या ठाई आमच्या हृदयाला आनंद आहे. कारण त्याच्या पवित्र नावावर आमची श्रद्धा आहे. हे परमेश्वरा, आम्ही तुझी आशा धरली आहे, म्हणून आम्हावर तुझी कृपा दृष्टी असो. आमेन. देवबाप हे वाचलेले वचन आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आशीर्वादाचं करू. प्रियांनो, ह्यावेळेस आपण आपले नेत्र बंद करून आपण स्तुती आराधनेमध्ये जाऊयात. कारण परमेश्वराच्या वैभवाचा गौरवयुक्त प्रताप व त्याची अद्भुत कृत्ये यांचे मनन आपण करणार आहोत. परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे. तो मंद क्रोध आणि अति दयाळू आहे. प्रियांनो, परमेश्वर सगळ्यांना चांगला आहे. त्याची कृपा त्याने केलेल्या सर्व कृत्यांवर आहे. परमेश्वराला आज आपण म्हणूयात, हे परमेश्वरा, तुझी सर्व कृत्ये तुझी स्तुती गातात आणि तुझे भक्त तुझा धन्यवाद करतात. यावेळेस आपण आपले नेत्र बंद करूयात आणि स्तुती आराधनेचा यज्ञ घेऊन आपण त्यांच्या दारामध्ये प्रवेश करणार आहोत. या गीत गाऊयात, प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करेगा. सा
असताना आपल्यामध्ये पालखीनबाई आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला येणाऱ्या वचनासाठी आम्हाला प्रार्थनेमधून चालवावं. आपण प्रार्थना करू. हालेलुया हालेलुया, स्तुती स्तुती जिवंत देव बाप्पा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करते माझ्या देवा, तू आतापर्यंत देवप्पा तू आम्हाला सांभाळलं, आमच्या सर्व गरजा देवप्पा तुम्ही पूर्ण केलं, याबद्दल तुमच्या नावाला धन्यवाद देते देवप्पा. आज तुमच्या चरणाजवळ बसण्याची आम्हाला संधी दिली देवप्पा. देवप्पा तुमचा वेळ तुम्हाला देण्याची आम्हाला संधी दिली, याबद्दल तुमच्या नावाला धन्यवाद देते माझ्या देवप्पा. देवप्पा ऑनलाईनद्वारे बसणारी सेवा प्रभू तू आशीर्वादाने भर माझ्या देवप्पा. देवप्पा ऑनलाईनद्वारे किती तर बाप्पा आमचे भाऊ बहीण बाप्पा तुमचं वचन बघत आहे प्रभू, त्यांना खूप आशीर्वाद, तुमचं स्वर्गीय आशीर्वाद त्यांना तू दे दे बाप्पा. देवप्पा प्रत्येकाला आशीर्वादाने भर दे बाप्पा. देवप्पा जोगेश्वरमध्ये आमची मंडळीतले सर्व सभासद, लहान लेकरं मोठे दे बाप्पा, प्रत्येकाला तू आशीर्वादाने भर. त्यांच्या कामाधंद्यात बरकत यश त्यांना तुम्ही द्या दे बाप्पा. देवप्पा सेवेसाठी ते झटत आहे बाप्पा, तुमचा वेळ तुम्हाला देत आहे दे बाप्पा. प्रत्येकाला तुमचा स्वर्गीय आशीर्वाद तुम्ही द्या माझ्या दे बाप्पा. अनेक दे बाप्पा इतर कोणी बाप्पा तुझं वचन जर बघत असतील त्यांना पण तू आशीर्वादाने भर माझ्या दे बाप्पा. देवप्पा आता पाकसाई बाप्पा वचनामधून जे आमच्याशी बोलणार आहे बाप्पा, देवप्पा बाईमध्ये किती तर गुज गोष्टी आहे प्रभू, आम्हाला माहीत नाही प्रभू, पण तुमच्या सेवकाद्वारे तुम्ही आमच्याशी बोलता, याबद्दल आम्ही तुमच्या नावाला धन्यवाद देतो दे बाप्पा. देवप्पा कारण बाप्पा आम्ही देवप्पा वचनाप्रमाणे चालण्यासाठी तुम्ही आमचं जीवन देवप्पा असं ठेवा प्रभू. फक्त ऐकून आम्ही सोडू नये तर प्रभू, त्याप्रमाणे आमचं जीवनक्रम आम्ही ठेवण्यास तुम्ही आम्हाला मदत करा माझ्या देवप्पा. देवप्पा प्रत्येकाला आरोग्याने तुम्ही भरा माझ्या देवप्पा. अनेक सेवक वर्ग बाप्पा तुमची सेवा करत आहे प्रभू, प्रत्येकाला तुम्ही देवप्पा शांती समाधान देवप्पा त्यांना आरोग्य तुम्ही द्या, कारण बाप्पा त्यांनी तुमची सेवा करावी असं तुम्ही त्यांना करा माझ्या देवप्पा. देवप्पा आता देवप्पा पालसाचे वचन सांगणारे प्रभू बाप्पा, आम्ही फक्त ते ऐकून सोडू नये तर प्रभू त्यामध्ये देवप्पा आम्ही तसं आमच्या जीवनामध्ये उपयोग करण्यास तुम्ही आम्हाला मदत करा देवप्पा. काय गोष्टी बाप्पा बायबलमधल्या आम्हाला माहीत नसते प्रभू, पण बाप्पा ते देवप्पा तुम्ही तुमच्या सेवकाद्वारे आम्हाला कळवता, याबद्दल आम्ही तुमच्या नावाला धन्यवाद देतो देवप्पा. देवप्पा आता देवप्पा बायबलमध्ये वचन बाप्पा आम्ही ऐकण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा. आता संपूर्ण काय वेळ तुमच्या हातात घ्या, तुम्ही चालवा. येशूच्या नावाने मागते म्हणतोय, आमेन. हालेलुया. हालेलुया. या प्रियानो आपण संदेशाकडे आपण वळणार आहोत. प्रियानो आपला प्रभू व तारणार येशू ख्रिस्त याच्या कृपेमध्ये आणि ज्ञानामध्ये तुम्ही वाढत जा. जोपर्यंत आज म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत तुम्ही एकमेकांना प्रति दिवशी बोध करा. शास्त्रात असं म्हटलेलं आहे की आज जर तुम्ही वाणी ऐकाल तर इस्रायल लोकांनी चीड आणली होती तशी तुम्ही आपले मने कठीण करू नका. या प्रियानो आज देवबाप तुम्हाला वचनाच्या कर्मी तुमच्याशी बोलणार आहे. आपले मन कठीण करू नका, त्या देवाच्या वचनाचा तुम्ही स्वीकार करा. आपल्यामध्ये पाळकसाहेब आहेत, मी त्यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला वचनामधून आणि ती ज्ञानाची वचने आम्हाला ऐकवावी. आदरणीय पाळकसाहेब. प्रिय देवाच्या लोकांनो, परत एकदा आज एका विशेष अशा विषयाकडे आपण जाणार आहोत. विशेष असा शास्त्रभाग आजचा आपला असणार आहे. आम्ही जे काही बोलतो, आम्ही जे काही ऐकतो ते देवाला अनुसरून, देवाच्या वचनाला अनुसरून पाहिजे. म्हणून देवाचं वचन खूप महान आहे, त्याला आम्ही महत्व देणं अत्यंत गरजेचं आहे. हालेलुया. वचनाप्रमाणे मी आचरण करायला पाहिजे असं बायबल सांगते. शास्त्र काय सांगता मला याविषयी आपण पाहणार आहोत. कलस्सेकरास पत्र याचा 2रा अध्याय वचन 16. तर मग खाण्यापिण्याविषयी तसेच सण अमावस्या किंवा शब्बात पाळण्याविषयी कोणाला तुमचा निर्णय करू देऊ नका. याविषयी आम्हाला निर्णय करायचंच नाही. ह्या बाबी पुढे होणाऱ्या गोष्टीच्या छाया म्हणजे सावली नेहमी नसते ना. छाया आहे, शॅडो म्हणतात त्याला. सावली खरं नसतं प्रिया, चित्र खरं असतं.
सण तू कोणतं सण पाळतो किंवा पाळत नाही? अमावस्या, आम्ही अमावस्या पाळत नाही. अमावस्या हिंदू लोक पाळतात. गाडी स्वच्छ करतात, दुकान स्वच्छ करतात, नारळ फोडतात, हार घालतात. अमावस्या. चंद्रदर्शन. शब्बात पाळण्याविषयी आम्ही शब्बात पाळत नाही. रविवारचा दिवस हा शब्बाताचा दिवस नाही, हे लक्षात घ्या. म्हणून लोक प्रार्थना करत असताना म्हणतात आजचा शब्बाताचा दिवस. चुकीचा आहे. आम्ही रविवार पाळतो. रविवार हा इतिहासामध्ये नोंद केलेला रिकामी कवर असलेला प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थानाचा दिवस आहे. हालेलुया. रविवार. मग शब्बात कोण पाळते? कोण पाळतात? इस्रायल लोक. शब्बात म्हणजे शनिवारचा दिवस. सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट म्हणून एक संस्था आहे. सेव्हन्थ डे SEAD. शनिवार ते लोक आराधना करतात, शुक्रवारी तयारी करतात. शब्बाताच्या दिवशी जनावरांनी, माणसांनी, पशु पक्ष्यांनी कोणीही काम करू नये, खाऊ नये, पिऊ नये. तो शब्बात विश्रांतीचा दिवस त्यांच्यासाठी. आम्हाला विश्रांती नाही ब्रदर. रोज आणि रोज आम्हाला ख्रिस्ताचं काम करायचं आहे. ज्यावेळेस तू ख्रिस्तामध्ये मरण पावशील त्याच वेळेला तुला विश्रांती आहे. प्रिय बंधू, प्रिय बहीण, ख्रिस्त विश्रांती घेतला नाही. येशू विश्रांती घेतला नाही. संत पौल विश्रांती घेतला नाही. 12 शिष्य विश्रांती घेतले नाही. त्यांनी प्रभूचं काम केलं. तू ज्यावेळेस प्रभू मध्ये मरशील त्यावेळेला तुला खरी विश्रांती आहे. शब्बात म्हणजे विश्रांतीचा दिवस. त्या दिवशी काहीच खायचं नाही, स्वयंपाक पण करायचं नाही. म्हणून आमचा दिवस हा शब्बाताचा नसून विजयी पुनरुत्थानाचा रविवारचा दिवस आहे. येशूचं पुनरुत्थान झालं म्हणून तुमचं आणि माझं पुनरुत्थान आहे. येशू मरणावरती विजय पावला, आम्ही देखील मरणावरती विजय पावणार. तो दिवस कोणता असेल? रविवारचा दिवस. आम्ही शनिवारी उपासना करतो का? नाही. सण. तू काय खातो? तू काय पितो? कोल्ड्रिंक्स पितो का? थंड पाणी पितो का? गरम पाणी पितो का? तुझी इच्छा. तू काय खातो? तू शाकाहारी आहेस का? तू मांसाहारी आहेस का? तुझी इच्छा. निर्णय करायचा नाही आम्हाला. काही लोक रोज मटण खातात, त्यांची इच्छा. काही लोकांना मटण आवडत नाही, शाकाहारी जेवण पाहिजे, त्यांची इच्छा. निर्णय करणारा तू आणि मी कोण? संत पौल या ठिकाणी म्हणतो निर्णय करू देऊ. निर्णय द्यायचा नाही आम्हाला. या गोष्टी पुढे होणाऱ्या गोष्टींच्या छाया आहे. शरीर तर ख्रिस्ताच आहे. हे शरीर ख्रिस्ताच आहे. हे शरीर ख्रिस्ताच आहे. त्याला समर्पित कर. आता राहिला हंगामाचा सण. इस्रायल लोकांसाठी आम्ही इस्रायल लोक नाही. आम्ही कोण आहोत? आम्ही इंडियन, आम्ही भारतीय आहोत. इस्रायल एक देश आहे. इस्रायल एक राष्ट्र आहे. इस्रायल त्यांची भाषा वेगळी, इस्रायल त्यांची बोली वेगळी, इस्रायल त्यांचे कपडे वेगळे, इस्रायल त्यांना एक झेंडा आहे. त्या झेंड्याखाली ते लोक एकत्र येतात. भारतीय, आम्ही इंडियन, आमची भाषा वेगळी, आमचे वस्त्र वेगळं, आमचं खाणं पिणं वेगळं, आम्हाला पण एक झेंडा आहे. त्या झेंड्याखाली आम्ही एकत्र येतो. ते झेंडा कोणता असेल? तिरंगा. आम्ही इस्रायल नाही ब्रदर. आम्ही ख्रिस्ती आहोत, आम्ही भारतीय आहोत, आम्ही इंडियन आहोत. आय एम इंडियन. मी भारतीय आहे, मी ख्रिश्चन आहे, मी ख्रिस्ती आहे. मला एक झेंडा आहे, त्या झेंड्याला मी सलामी देतो. तो झेंडा तिरंगा आहे.
आम्ही इस्रायल नाही. हंगामाचा सण आमच्यासाठी नाही. तुझं परिवर्तन पाहिजे देवा. तू जे काही करतोस त्यामध्ये परिवर्तन पाहिजे. यशाचा ग्रंथ त्याचा पहिला अध्याय. यशाचा ग्रंथ पवित्र शास्त्रातून, जुन्या करारातून यशाचा ग्रंथ याचा पहिला अध्याय वचन 1 पासून वचन 2 पासून वाचूया. हे आकाशा ऐक. अगे पृथ्वी. आकाश ऐकतो का? ऐकतो देवाचा आकाश. हे आकाशा ऐक. अगे पृथ्वी. नवरा बायकोला काय म्हणतो? अगं ऐकतेस का? अगं ऐकतेस का? तसं देव पृथ्वीला म्हणतो, अगं तू माझा ऐक. किती पावर देवाला. तो नवरा आहे. तो सर्वस्व आहे. तो आमचा पती आहे. आम्ही ऐकायला पाहिजे. आगे पृथ्वी. कान दे. पृथ्वी म्हणजे तुम्ही आणि मी. आम्ही कान द्यायला ते. कारण परमेश्वर बोलत आहे. आम्ही ऐकत नाही. परमेश्वर बोललं तर नाही माहित. नवरा बोलला आणि बायकोनं जर ऐकलं नाही तर काय परिस्थिती होईल? काय परिस्थिती होईल सांगा. तुम्ही तुमच्या नवऱ्याच ऐकता का नाही? ऐकता. आगे पृथ्वी कान दे. परमेश्वर बोलत आहे. मी मुलांचे पालन पोषण केले. त्यास लहानाचे मोठे केले. तरी मी माझ्याशी फितूर झाली. तरी ती माझ्याशी फितूर झाली. बैल आपल्या धनाला ओळखतो. आबा म्हटलं की येते बैल. साडते मालकाला. बैल आपल्या धनाला ओळखितो. गाढव आपल्या मालकाचे ठाण ओळखितो. गाढव दिवसभर इकडं तिकडं चरतो. संध्याकाळी बरोबर आपल्या मालकाकडे जातो. किती वास्तव सांगतो प्रभू. पण इस्रायल हेच हंगामाचं सण पाळणारे लोक देवाला ओळखले नाहीत प्रियांनो. किती सण, वलांडणाचा सण पाळले, शांतार्पणाचं सण पाळले, कितीतरी सण त्यांनी पाळले, शब्बाताचा सण त्यांनी पाळले, अनेक सण या इस्रायल लोकांना. तरी पण देवाला त्यांनी ओळखले नाहीत प्रियांनो. कारण खरे परिवर्तन नव्हतं त्यांच्या. पुढे बघा अवस्था. माझे लोक विचार करीत नाही. किती हे पापिष्ट राष्ट्र. अर्पण आणलं त्यांनी, सण केला त्यांनी, सगळं शिदोरी आणली त्यांनी, सगळं माल मसाला आणला त्यांनी. पाप मात्र त्यांचं तसंच आहे. किती हे पापिष्ट राष्ट्र. दुष्कर्माने भारावलेले लोक, दुर्जनांची संतती, ही आचारभ्रष्ट मुले. सगळे इस्रायल लोकांसंबंधाने बोलतो ते. यांनी परमेश्वराला सोडले आहे. चंद्रदर्शन, शब्बात पाळणे, सण पाळणे, अमावस्या करणे, हंगामाचा सण करणे, सगळे सण पाळणे, सगळं त्यांनी केलं. परंतु यांनी मात्र परमेश्वराला सोडिले आहे. काय उपयोग सांगा? काय उपयोग सांगा? इस्रायलाच्या पवित्र प्रभू तुच्छ मानले आहे. ती वियुक्त होऊन मागे फिरली आहे. तुम्ही अधिक पितृमार का खात राहता? हर एक मस्तक व्यतीत झाले. हर एक हृदय ज्ञान झाले आहे. पायांच्या तळव्यापासून मस्तकापर्यंत काहीच धड नाही. जखमा चेंचरलेले व ओळलेले घाय आहेत. ते कोणी पिळून काढीत नाही. त्यावर कोणी पट्टी बांधित नाही. कोणी तेलाने नरम करीत नाही. तुमचा देश ओसाड आहे. तुमची नगरे अग्नीने जळत आहेत. तुमची शेते परके लोक तुम्हा. वचन 10 वाचूया. वचन 10. सदोमाच्या अधिपतींनो, परमेश्वराचे वचन ऐका. गमोराच्या लोकांनो, आमच्या देवाच्या धर्मशास्त्राकडे कान द्या. परमेश्वर म्हणतो, तुमचे बहुत यज्ञ बली माझ्या काय कामाचे? तुमचे बहुत यज्ञ बली माझ्या काय काम? जर तुमच्यात जर परिवर्तन नसेल, माझ्यात जर परिवर्तन नसेल, मी जर देवाला ओळखत नसेल, माझं यज्ञ बली देवाला काय कामाचं? मेंढरांचे होम, पुष्टवस्त्रांची बपा यांनी माझी अतितृप्ती झाली आहे.
कोकरे व बोकड यांच्या रक्ताने मला संतोष होत नाही. मला संतोष नाही. तुम्ही माझे दर्शन तुम्ही माझे दर्शन घेण्यास येताना माझे अंगणे अंगणे तुडविता. हे तुम्हाला सांगितले कोणी? हे तुम्हाला सांगितले कोणी? हा, निरर्थक अर्पणे आणखी आणू नका. धुपाला वीट आहे, धुपाला वीट आहे, धुपाचा मला वीट आहे, धुपाचा मला वीट आहे. चंद्रदर्शन शब्बात व मेळे भरणे मला खपत नाही. मला खपत नाही. सणात खपून घेत नाही. तो तुझा नवरा आहे का? तो खपून घ्यायला. तो परमेश्वर देव आहे. परमेश्वर देव आहे. तो मला खपत नाही. परत एकदा, तुम्ही माझे चंद्रदर्शन, माझा जीव तुमची चंद्रदर्शन. हा, कुठले? माझा जीव निरर्थक अर्पणे, वचन 13. निरर्थक अर्पणे आणखी आणू नका. आणखी नको. मला नको. आणखी आणू नका. धुपाचा मला वीट आहे, धुपाचा मला वीट आहे. चंद्रदर्शन शब्बात व मेळे व मेळे भरवणे मला खपत नाही. मला खपत. शब्बात नको म्हणे. सणाचा मेळा हाही अधर्मच होय. अधर्मच होय. सुगी सरली, हंगाम आटोपला, पण आमचं तारण झालं नाही म्हणे. अध्याच्या पुस्तकात लिहिलेलं वाटतं. सुगी सरली कुठं लिहिलंय? हा, सुगी सरली नाही, महत्वाचा विषय आहे. सुगी सरली कुठं आहे का? आहे का? सुगी सरली, हंगाम आटोपला, पण आमचं तारण झालं नाही असं वचन आहे. बघा, लक्षात येईल माझ्या. ठीक आहे. यशाचा पहिला अध्याय कंटिन्यू करू आपण. त्याच्या पुढे वाचा. माझा जीव तुमची चंद्रदर्शने व सण यांचा द्वेष करतो. त्यांचा मला भार झाला आहे. त्यांचा मला भार, वजन झालंय म्हणे प्रभूला. वजन किती वजन द्यायचं अजून त्याला? वधस्तंभाचा वजनच खूप झालं त्याला. अजून वजन काय कामाचं? त्यांचा मला भार झालाय. तो सोसून मी थकलो आहे. तुम्ही हात पसरता तेव्हा तुमच्या पुढे डोळे झाकितो, डोळे बंद करतो म्हणे देव. तुम्ही कितीही विनवण्या केल्या तरी मी ऐकत नाही. तुमचे हात रक्ताने भरले आहेत. हात रक्ताने भरले आणि त्याच हाताने अर्पण आणायचं का? त्याच हाताने देवाला द्यायचं का? इस्रायल लोकांनो, आपणास धुवा, स्वच्छ करा. करोनामुळे धुवायचं नाही. सॅनिटायझर काही उपयोग नाही. हात रक्ताने माखले, हे कशाने धुवायचं? मग शासन सांगते हात रोज 3 नियम. 1 नियम 3 काम आम्हाला करायचं आहे. मास्क लावायचा आहे, हात स्वच्छ धुवायचा आहे, सोशल डिस्टन्स पाळायचा आहे. अमिताभ बच्चन सांगायला आता अमिताभ बच्चन सांगायला बघा तुम्ही, त्याचं तर लोक ऐकतील. मग 1 नियम 3 काम आम्हाला करायचं आहे. हात स्वच्छ धुवायचं, अजून तोंडाला मास्क, त्याच्यानंतर सोशल डिस्टन्स पाळायचं. बायबल आधीच सांगितले तुमचे हात स्वच्छ धुवा. हालेलुया. यशाचा ग्रंथ जवळ 700 वर्षापूर्वी. हात तुम्ही तिथून आपणास धुवा, स्वच्छ करा. माझ्या डोळ्यांपुढून आपल्या कर्माचे दुष्टपणा दूर करा. दुष्टपणा करण्याचे सोडून द्या. चांगले करण्यास शिका. चांगलं करणं चांगलं करूया. चांगलं करूया आपण. कुणाचं तरी नीतीच्या मागे लागा. जुलम्याला ताळ्यावर आणा. अनाथांचा न्याय करा. विधवेचा कैवार घ्या. परमेश्वर म्हणतो, खूप महत्वाचं वचन 18. परमेश्वर म्हणतो चला म्हणतो, या म्हणतो तो आमच्याकडे. तो म्हणतो तुम्ही माझ्याकडे या. चला या. आपण बुद्धिवाद करू. तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होती.
ती ती किरमिजासारखी तांबडी असली तरी लोकरीसारखे निघतील. तुम्ही माझे ऐकाव्याला मान्य व्हाल तुम्ही तर माझे ऐकाव्याला मान्य व्हाल तर भूमीचे उत्तम फळ खा. भूमीचे उत्तम फळ खा. आम्हाला दिले फळ खायला. तुम्ही अमान्य होऊन बंड कराल तर तरवार तरवार तुम्हाला खाऊन टाकील. कारण परमेश्वराच्या तोंडचे हे वचन आहे. आम्हाला परिवर्तन आमच्यामध्ये पाहिजे. तू स्वतः अर्पण हो देवासाठी. ती छाया आहे. तू स्वतः अर्पीला जा. अर्पी तो प्रभूला सर्वच काही. त्वरेने माझ्या मनी तू राही. तो त्वरेने आमच्या मनात येतो म्हणे. तुझं सर्वस्व तू प्रभूला समर्पित करायला पाहिजे. तुझं सर्वस्व तू प्रभूला अर्पण करायला पाहिजे. स्तोत्र क्रमांक 80 वचन 8. स्तोत्र संहिता अध्याय 80 वचन 8. वचन 8 80 आणि 8. मिसर देशातून तू द्राक्षवेल काढून आणला आणि राष्ट्रांना घालवून देऊन तो त्यांच्या भूमीत लाविला. द्राक्षवेल म्हणजे इस्रायल. तू त्याकरिता जागा तयार केली आणि त्याने मूळ धरून देश वापिला. त्याच्या छायेने पर्वत, त्याच्या फांद्याने देवाचे गंध सुरून आच्छादित झाले. त्याने आपल्या फांद्या समुद्रापर्यंत आणि आपले पाटे त्या नदीपर्यंत लांबविले. त्यांची कुंपणे तू का मोडली? त्यामुळे वाटेने येणारे जाणारे सगळे त्याची द्राक्षवेल म्हणजे इस्रायल लोक. देवाने त्यांना व्यवस्थित त्यांचं पालन पोषण केलं. त्यांची निगा राखली, त्यांची काळजी पाहिली. तरी पण त्यांनी परमेश्वराला ओळखलं नाही. ख्रिस्त या भूतलावरती आला. महान अशा गोष्टी त्याने आम्हाला सांगितल्या. महान अशा गोष्टी. शास्त्री पुरुषी म्हणतात तुमचे शिष्य शब्दात का पाळत नाही? भूक लागली तेव्हा कणसं मोडून खाल्ले त्यांनी शेतात. शास्त्री पुरुषी म्हणतात शब्दात दिवशी तुम्ही असलं काम का करता? शब्दाच्या दिवशी तुम्ही असले काम का करिता? ख्रिस्त म्हणतो मनुष्याचा पुत्र हा शब्दाचा धनी आहे. ख्रिस्तांचा धनी आहे. धन्याचा मी ऐकायचा. येशूनं कुठंच शब्दात पाळलेला नाही. कुठंच पाळलेला. ख्रिस्त नवा नियम, एक नवीन नियम त्याने आम्हाला दिलेला आहे. तू रोज आणि रोज देवाचं काम कर. तुला विश्रांती नाही. तुला काम आहे, तुला विश्रांती नाही. तुला काम आहे. एक दिवस येणार आहे प्रभूमध्ये ज्यावेळेस तू झोपी जाशील त्यावेळेला तुला खरी विश्रांती आहे. आणि ख्रिस्त ज्या वेळेला येईल त्यावेळेला तू उठवीला जाशील, स्वर्गामध्ये तू जाशील, तेथे तुला विश्रांती आहे. तेथे रडणं नाही, तेथे दुःख नाही, तेथे कष्ट नाही, तेथे तुला विश्रांती आहे. 1 कोरिन्थ 3 अध्याय वचन 9. 1 कोरिन्थ 3 अध्याय वचन 9. 1 कोरिन्थ 3 अध्याय वचन 9. 3 अध्याय वचन 9. कारण आम्ही देवाचे सहकारी आहोत. आम्ही कोण आहोत? देवाचे सहकारी. तुम्ही देवाचे आम्ही देवाचे सहकारी आहोत. आम्ही देवाचे सहकारी आहोत. तुम्ही देवाचे शेत. आम्ही कोण आहोत? आम्ही शेत आहोत. आम्ही म्हणे देवाचे शेत. आम्ही देवाचे शेत आहोत. देवाची इमारत असे. आम्ही देवाचे इमारत असे आहोत. आम्ही प्रियानो दगडविटा मातीने बांधलेली इमारत नव्हे. पडून जाईल, विध्वंस होऊन जाईल. आम्ही शेत आहोत. या शेतामध्ये आम्ही काय पेरतो? आम्ही शेत आहोत. आम्ही काय पेरतो याला महत्व आहे. आम्ही शेत आहोत. आम्ही देवाची इमारत असे आहोत.
वचन 6 वाचा. मी लावले, मी लाविले, मी लाविले, अपुल्लोसाने पाणी मी घातले, लावले, अपुल्लोसाने पाणी घातले, पण देव वाढवीत गेला. देव वाढवीत गेला. देव वाढवतो. हा, म्हणून लावणारा काही नाही, लावणारा काही नाही, आणि पाणी आणि घालणाराही ओतणाराही काही काही नाही, नाही, तर वाढविणारा देव वाढविणारा. हाच काय हाच काय तो आहे. तो आहे. देव श्रेष्ठ आहे. आमच्या जीवनामध्ये देव श्रेष्ठ आहे. लावणारा व पाणी घालणारा हे एकच आहे, तरी प्रत्येकाला आपापल्या श्रमाप्रमाणे लावणारा व पाणी घालणारा हे एकच आहे, तरी प्रत्येकाला आपापल्या श्रमाप्रमाणे आपापली मजुरी मिळेल. आम्हाला मजुरी आहे, आम्हाला वेतन आहे, आम्हाला पगार आहे, आम्हाला पगार आहे, आम्हाला वेतन आहे, आम्हाला मजुरी आहे. एक दिवस मिळणार आहे. सार्थ करायची. परिवर्तन येऊ द्या आमच्या. आमचं जीवन बदललं पाहिजे. आमचं जीवन बदलूया. देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन समर्पित करूया. ख्रिस्त या भूतलावर त्याला उदस्तंभवती त्यानं आपलं शरीर समर्पित केलं. आपले जीवन प्रभूला समर्पित केलं. त्याने रक्त सांड. स्तेफनाने हेच काम केलं. याकोबाने हेच काम केलं. संत पौलाने हेच काम केलं. संत पौलाने हेच काम केलं. दान आपण देवाला द्यायलाच पाहिजे. मी देऊ नका असं म्हणत नाही. त्याच्याबरोबर तूही समर्पित व्हायला पाहिजे. अन्नदान करायलाच पाहिजे. त्याच्याबरोबर तूही समर्पित व्हायला पाहिजे. तू काय पाळतो, काय पाळत नाही, याविषयी निर्णय आम्हाला करायचंच नाही. सोमवार ते रविवार किंवा रविवार ते सोमवार सगळे दिवस आम्हाला सारखे आहेत. पण एक दिवस असा नेमस्त केलेला आहे. ख्रिस्ताचा विजयी पुनरुत्थानाचा दिवस. तो दिवस रविवारचा आहे. हे इतिहासामध्ये नोंद आहे. ख्रिस्त त्या दिवशी उठविला गेला. ख्रिस्त उठविला गेला. त्याने शरीर समर्पित केलं वधस्तंभावरती. आपलं जीवन समर्पित केलं. अर्पिला गेला ख्रिस्त. ख्रिस्त अर्पिला गेला. तसं तुझं देह देखील अर्पण व्हायला पाहिजे. समर्पित व्हायला पाहिजे. त्याला तू देऊन टाकायला पाहिजे. शरीर त्याचं आहे. 12वा अध्याय रोमकारास पत्र 1 पासून वाचूया. रोमकारास पत्राचा 12वा अध्याय 1 पासून वाचूया. रोमकारास पत्राचा 12वा अध्याय वचन 1 पासून. म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपले शरीर जिवंत असताना. शरीर जिवंत पाहिजे. तुझं शरीर तुझं जिवंत पाहिजे. मेलेलं शरीर कोणाला पाहिजे? बायकोला पण चालत नाही. करून टाका. न्या माती टाका. कोणाला पाहिजे तुझं शरीर? मेलेलं चालत नाही देवाला. जिवंत पाहिजे तुझं शरीर. तुमची शरीरे जिवंत. शरीरे म्हणजे अनेक शरीरे जिवंत, पवित्र व देवाला हे खरं यज्ञ, हे खरा सण, हे खरं अर्पण. देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करा. अर्पण, समर्पण करावी. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. स्पिरिच्युअल लाईफ ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे? परिपूर्ण. ते बाकीचे ते अपूर्ण आहेत. ते सगळे अपूर्ण इस्रायल लोकांना दिलेले आहेत. परिपूर्ण गीता आहे. ते काहीतरी दाखवले प्रभूने. ती छाया आहे. छाया परिपूर्ण नाही ना. आता मात्र परिपूर्ण. आम्ही परिपूर्ण व्हायला. परिपूर्ण इच्छा काय आहे? ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका. तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. आम्ही रूपांतरित होऊ. स्वतःचे रूपांतर होऊ द्या.
कारण मला प्राप्त झालेल्या कृपादानावरून स्वतःचे रूपांतर होऊ द्या. आम्ही रूपांतर व्हायला. मनाचं नवीकरण, नवीन जीवित करा, नवीन अनुभव. आम्ही नवीन असे होऊया. आम्ही नवीन असे होऊया. आमचं जीवन नवीन पाहिजे. रोज आणि रोज तो नवीन व्हायला पाहिजे. तुझे विचार, तुझी कृती, तुझं काम नवीन व्हायला पाहिजे देवासाठी. रोज आणि रोज अर्पीला गेला पाहिजे. संत पौल म्हणतो, मी रोज आणि रोज ख्रिस्तासाठी मरण पावतो. रोज आणि रोज मी मरतो ख्रिस्तासाठी. आम्ही नवीन होऊया. जुनं सोडून देऊ प्रियानो. आता जुनं सोडून देऊ. आम्ही ख्रिस्ताचे आहोत का? आम्ही नवीन होऊया. एकदा ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे तुम्ही पहा. त्याचं शरीर तुम्ही पहा. त्याचे हात आणि पाय तुम्ही पहा. त्याचा डोक्यावरती ठेवलेला मुकुट तुम्ही पहा. त्याच्या पोटातून येणारं भाला भुसकल्यानंतर रक्त आणि पाणी निघालं ते तुम्ही पहा. तो तुमच्या आणि माझ्यासाठी अर्पीला गेला प्रिया. अर्पीला गेला. अर्पीला गेला. स्वतःच आम्ही अर्पण करायला पाहिजे. स्वतः आम्ही अर्पण करायला पाहिजे. देव म्हणतो अब्राहमाला, तुझा एकुलता एक प्रिय पुत्र इसाक मला अर्पण कर. तुझा एकुलता एक प्रिय पुत्र इसाक मला अर्पण कर. तयार झाला प्रेम अर्पण कर. तयार झाला. देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली, त्याने आपला एकुलता एक पुत्र या जगासाठी अर्पण केला. अर्पण केला त्याने. तू काय अर्पण करतो? तुझं शरीर. तू कुणावरती प्रेम करतो? आपल्या शरीरावरती. हे शरीरच त्याला अर्पण कर. हे शरीर त्याला देऊन टाक. स्वतः समर्पितो. स्वतः समर्पितो. देवाला अर्पण कर. बंधुजन, तुम्ही आपले शरीर एक जिवंत. शरीर जिवंत पाहिजे. मेलेलं शरीर देवाला नको आहे. बंधुजन, तुम्ही आपले शरीर एक जिवंत, पवित्र, देवाला घृणी यज्ञ म्हणून समर्पण करा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. पुढे जाऊया. आध्यात्मिक सेवा खूप महत्वाचं आहे. स्पिरिच्युअल जीवन जगू, चांगलं जीवन जगू. जे काही प्रभूला द्यायचं ते देऊ. ते देणं म्हणजे सर्वस्व नव्हे, त्यासोबत तुलाही समर्पित व्हायचं आहे देवाला. असं करण्यासाठी देव तुला आम्हाला सहाय्य करू. आपण डोळे बंद करूया, प्रार्थना करूया, देवाच्या चरणाकडे आपण जाऊया. हालेलुया. हालेलुया. Hare
येशू ख्रिस्ताला आज आपण समर्पित होऊया. हालेलुया, हालेलुया. आमची इच्छा आमची नव्हे होय. तर त्याच्या इच्छेप्रमाणे आपण जीवन Yes, जगूया. Lord. हालेलुया. प्रिय देवबाप्पा, जितके म्हणून आज ऑनलाईन फेसबुकच्या माध्यमातून माझ्या प्रिय बंधू भगिनींनी वचन वाचलं, ऐकलं, प्रिय देवबाप्पा, त्या प्रत्येकांच्या अंतःकरणाशी आज तुम्ही बोला. तुम्ही बोललात बरोबर आहे. तुमचं वचन, हे वचन माझं नव्हे, हे तुमचं आहे. प्रिय देवबाप्पा, ख्रिस्त आमच्यासाठी अर्पिला गेला, आम्ही देखील अर्पण होण्यासाठी सांगितलं. आज आमची प्रियबन संध्याताईसाठी प्रार्थना करतो. ग्लोरी, मॉरेस, कोमल, प्रिन्स आणि रायन या सर्वांसाठी प्रार्थना करतो. त्यांची काळजी वा रक्षण करा, उत्तम आरोग्य द्या, तुमच्या कृपेमध्ये त्यांना चालवा, त्यांचा व्यवसाय आशीर्वादित करा, आरोग्य द्या देवा, शांती समाधान द्या. आज मी प्रार्थना करतो. जोगेश्वरी मंडळी, प्रत्येक सभासद व्यक्तींना मी तुमच्या स्वाधीन करतो. आमची प्रियबेन रेबेकाताई अँथोनी, त्यांची प्रिय लेकरं, त्यांचे पती, त्यांचं कुटुंब, त्यांचा परिवार आशीर्वादित करा, दीर्घायुष्य द्या, तुमच्या कृपेमध्ये चालवा, सामर्थ्याने भरा देवा. आमची प्रियबेन सरिताताईसाठी प्रार्थना करतो. त्यांचे प्रियपती, त्यांचे लेकरं, त्यांचा कुटुंब, त्यांचा परिवार आशीर्वादित करा, उत्तम आरोग्य द्या. दुर्गासाठी प्रार्थना करतो. त्यांचे प्रियपती, त्यांचं प्रिय बाळ प्रिन्ससाठी प्रार्थना करतो. त्यांची काळजी वा रक्षण करा, उत्तम आरोग्य द्या, तुमच्या कृपेमध्ये चालवा. प्रिय शीतल, त्यांचे प्रियपती, त्यांचे सासू सासरे, त्यांच्या कुटुंबांना आरोग्य द्या, आशीर्वादित करा, तुमच्या कृपेमध्ये चालवा. प्रदीप दादा त्रिकुटे, त्यांची प्रिय पत्नी, त्यांची प्रिय आई, त्यांचं कुटुंब देवबाप्पा, त्यांना तुमच्या कृपेमध्ये चालवा, उत्तम आरोग्य द्या देवबाप्पा. आज आम्ही विकीसाठी प्रार्थना करतो, रॉकीसाठी प्रार्थना करतो, सोनम साचीसाठी प्रार्थना करतो, आमची प्रियबणी अॅनिताईसाठी प्रार्थना करतो. प्रियबणीला उत्तम आरोग्य द्या, काळजी वा रक्षण करा, तुमच्या कृपेमध्ये चालवा. आपल्या कुटुंबाचं देखभाल करण्यासाठी प्रियबणीला उत्तम आरोग्य द्या. विकीला रॉकीला आशीर्वादित करा, उत्तम ज्ञान द्या, सामर्थ्य द्या, आरोग्य द्या, तुमच्या कृपेमध्ये चालवा. प्रिय देवता, हेमंत दादा शिंदेसाठी प्रार्थना करतो. आमची प्रियबण सुषमासाठी प्रार्थना करतो. त्यांचे प्रिय आई वडिलांसाठी प्रार्थना करतो दे बाप्पा. त्यांचं प्रिय कुटुंब दे बाप्पा, मी तुमच्या स्वाधीन करतो. हेमंत दादा, त्यांची प्रिय माता, त्यांचे प्रिय भाऊ, त्यांच्या सर्व परिवारांना आशीर्वादित करा, तुमच्या कृपेमध्ये चालवा. मम्मीला आशीर्वादित करा, देवाला आशीर्वादित करा, तुमच्या कृपेमध्ये चालवा, उत्तम आरोग्य द्या दे बाप्पा त्यांना. गीताला आशीर्वादित करा, त्यांचे प्रियपती, लेकरं, त्यांचा परिवार आशीर्वादित करा दे बाप्पा. कुंदन दादासाठी प्रार्थना करतो. आज आम्ही त्यांच्या प्रिय पत्नी, लेकरांसाठी प्रार्थना करतो. त्यांची काळजी वा रक्षण करा, उत्तम आरोग्य द्या. रेजिनाकासाठी प्रार्थना करतो. रॉबर्टसाठी प्रार्थना करतो. आमची प्रिय मुलगी रूथसाठी प्रार्थना करतो. रेजिनाकाला उत्तम आरोग्य द्या, रूथला आरोग्य द्या आणि सर्व देवबाप्पा संकटांपासून रक्षण करा. रॉबर्टच्या कामासाठी आज आम्ही प्रार्थना करतो. रॉबर्टला उत्तम नोकरी दिला, या पुढे देखील देवबाप्पा चांगली उत्तम नोकरी द्या, तुमच्या कृपेमध्ये चालवा. जेनितासाठी त्यांचे प्रियपती, लेकरांना उत्तम आरोग्य द्या, तुमच्या कृपेमध्ये चालवा. त्यांचं दाम्पत्य जीवन आशीर्वादित करा. आज आम्ही प्रार्थना करतो. ओ देवबाप्पा, गौरवसाठी, नम्रतासाठी, त्यांच्या प्रिय मातेसाठी, इवासाठी काळजी वा रक्षण करा, उत्तम आरोग्य द्या, तुमच्या कृपेमध्ये चालवा. आज आम्ही प्रार्थना करतो. रॉबर्टसाठी, आज आम्ही सनीदादासाठी प्रार्थना करतो. नीताताईसाठी प्रार्थना करतो. दादाला उत्तम आरोग्य द्या, तुमच्या कृपेमध्ये चालवा, सामर्थ्याने भरा, अंतरून बदलून टाका देवबाप्पा. रॉबर्टला उत्तम देवबाप्पा आरोग्य द्या, नीताताईला उत्तम आरोग्य द्या, तुमच्या कृपेमध्ये चालवा, अशा मी प्रार्थना करतो. हेलनताईला आशीर्वादित करा बाप्पा, त्यांच्या प्रिय मुलींना आशीर्वादित करा, तुमच्या कृपेमध्ये चालवा, उत्तम आरोग्य द्या, अशा मी प्रार्थना करतो. निकिता बगीसाठी प्रार्थना करतो. त्याही प्रिय बहिणीला, त्यांच्या प्रिय मुलाला, त्यांच्या प्रिय आई वडिलांना आशीर्वादित करा, उत्तम आरोग्य द्या, तुमच्या कृपेमध्ये चालवा, अशा मी प्रार्थना विनंती करतो. आज आम्ही प्रार्थना करतो विकी अडसुळेसाठी, त्यांच्या प्रिय आईसाठी, त्याची प्रिय पत्नी रेखासाठी, त्यांच्या लेकरांसाठी, त्यांचा परिवार दीर्घायुष्य द्या, सामर्थ्याने भरा, तुमच्या कृपेमध्ये चालवा दे बाप्पा. आज आमची प्रिय बहीण डोबरासाठी प्रार्थना करतो. श्रुतीसाठी प्रार्थना करतो. त्यांची प्रिय मुलगी, त्यांचं प्रिय लहान बाळ आशीर्वादित करा, जावायला आशीर्वादित करा, कुटुंबाला तुमच्या कृपेमध्ये चालवा, आरोग्य द्या, अशा मी प्रार्थना करतो. बेबी मावशीसाठी प्रार्थना करतो. त्यांना देखील दीर्घायुष्य द्या, तुमच्या कृपेमध्ये चालवा, उत्तम आरोग्य द्या, अशा मी प्रार्थना विनंती करतो. दिवे परिवाराला मी तुमच्या स्वाधीन करतो. आमचे प्रिय बंधू प्रवीण, त्यांची प्रिय पत्नी, त्यांचे प्रिय लेकरं, त्यांचा परिवार
दिवे कुटुंब आम्ही तुमच्या स्वाधीन करतो. उत्तम आरोग्य द्या, सामर्थ्य भरा, तुमच्या कृपेमध्ये त्यांना चालवा. आज डायनासाठी प्रार्थना करतो. रूपा, त्यांची प्रिय लेकरं, त्याचप्रमाणे डॅनियल, त्याचप्रमाणे त्यांचे आई वडील, घाटे परिवाराला दीर्घायुष्य द्या, आरोग्य द्या, तुमच्या कृपेमध्ये चालवा, सामर्थ्याने भरा अशी आम्ही प्रार्थना विनंती करतो. प्रिय देवप्पा, आज आमच्या संगतीत तुम्ही राहिल्यात, आमच्या संगतीत तुम्ही बोललात, आम्ही धन्यवाद देतो, उपकार म्हणतो, स्तुती आणि स्तवन करतो. मात्र दादा कुटुंबांना आशीर्वादित करा, त्यांच्या परिवाराला दीर्घायुष्य द्या, तुमच्या कृपेमध्ये चालवा, सामर्थ्याने भरा. जेम्स पिल्ले प्रिय बंधूला उत्तम आरोग्य द्या, तुमच्या कृपेमध्ये चालवा. त्यांची प्रिय पत्नी लेकरांना उत्तम आरोग्य द्या, तुमच्या कृपेत चालवा. फ्रान्सिस पिल्ले, त्याही कुटुंबाला दीर्घायुष्य द्या, तुमच्या कृपेत चालवा. प्रकाश अल्लाट, त्यांचा प्रिय कुटुंबाला तुमच्या कृपेमध्ये चालवा, उत्तम आरोग्य द्या, सामर्थ्याने भरा अशी आम्ही प्रार्थना विनंती करतो. जोगेश्वरी प्रिय मंडळी, प्रत्येक सन्माननीय सभासद, प्रत्येक लहान लेकर, संडे स्कूलचे लेकर, विशेषतः आज आम्ही वृद्धांना आम्ही तुमच्या स्वाधीन करतो. आज आम्ही मम्मीला तुमच्या स्वाधीन करतो, कुंदनच्या मम्मीला मी तुमच्या स्वाधीन करतो. सर्व देवाप्पा, जेवढे म्हणून वृद्ध देवाप्पा, आमच्या प्रिय माता भगिनी देवाप्पा, मंडळीमध्ये सध्या सर्वांची आज आम्ही आठवण करतो. सर्वांना उत्तम आरोग्य दे, तुमच्या कृपेमध्ये चालवा. भारत देशाला आशीर्वादित करा. भारत देशाचे कामकाज पाहणारे सर्व वरिष्ठ कनिष्ठ अधिकारी, पंतप्रधान, मुख्यमंत्री, सर्वांना दीर्घायुष्य द्या, तुमच्या कृपेमध्ये चालवा. हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या प्रत्येक रुग्णांना दीर्घायुष्य द्या, आरोग्य द्याशी आम्ही प्रार्थना करतो. प्रिय देवप्पा, आरोग्य अधिकारी, प्रत्येक डॉक्टर्स, प्रत्येक नर्सेस आज आम्ही तुमच्या स्वाधीन करतो. प्रत्येकांची काळजी वा, रक्षण करा, तुमच्या कृपेमध्ये चालवा. आतापर्यंत सांभाळ केला प्रिय देवप्पा, आम्ही धन्यवाद देतो, आम्ही उपकार म्हणतो, स्तुती आणि स्तवन करतो. देवप्पा, आज आम्ही कुंदाताईला आम्ही तुमच्या स्वाधीन करतो, त्यांच्या परिवाराला आशीर्वादित करा. आज मी पंढरपूरच्या प्रिय मंडळीला आशीर्वादित करा. मंडळीतील प्रत्येक सभासद, प्रत्येक व्यक्ती आशीर्वादित करा. ओंकार कुटुंबियांना आशीर्वाद करा. माझी प्रिय पण प्रिया ओंकारला आशीर्वादित करा. आज ते दुःखामध्ये देवप्पा, त्यांचं सांत्वन करा, तुमच्या कृपेमध्ये चालवा. परत एकदा आम्ही प्रार्थना करतो देवप्पा, सर्व आमच्या प्रिय कुटुंबांना तुमच्या स्वाधीन करतो. प्रत्येकाला उत्तम आरोग्य द्या, तुमच्या कृपेमध्ये चालवा. आणि देवप्पा, आमच्याद्वारे अधिक तुमचं गौरव स्तुती होण्यासाठी सहाय्य करा. जितके म्हणून आज ऑनलाईन फेसबुकच्या माध्यमातून देवाचं वचन ऐकलं, देवप्पा वाचलं, त्या प्रत्येक कुटुंबाची आज मी आठवण करतो. विशेषतः सुंदरलाल पवार प्रिय कुटुंबीय, त्यांचा परिवार, त्यांची लेकरं, त्यांची सेवा, त्यांचं देवप्पा आणि प्रभूमध्ये केलेलं श्रम, देवप्पा सगळ्यांची आज आम्ही आठवण करतो. त्याही कुटुंबाला दीर्घायुष्य द्या, तुमच्या कृपेमध्ये चालवा. आमचं जीवन आम्ही तुमच्या स्वाधीन करतो. गौरवला, त्यांच्या प्रिय मम्मीला आशीर्वादित करा. जयराजला आशीर्वादित करा, त्याचा चहाचा व्यवसाय, त्याचं कुटुंब आशीर्वाद करा. प्रियमैन रूथला आशीर्वादित करा. बंधू आनंदराजला आशीर्वादित करा. त्याची प्रिय पत्नी, लेकरं, मार्टिन, त्याची प्रिय मम्मी, त्यांची प्रिय बहिणी, त्यांना आशीर्वाद करा. सिम्सनला आणि त्याच्या प्रिय भावाला, त्यांच्या प्रिय कुटुंबियांना सर्वांना आशीर्वादित करा, तुमच्या कृपेमध्ये चालवा. मी, माझी पत्नी, लेकर आम्ही देखील तुमच्या स्वाधीन होतो, समर्पण होतो. आम्हाला देखील तुमच्या कृपेत चालवा. मान, सन्मान, महिमा, गौरव पवित्र देव बाप्पा मी तुम्हाला देईल. येशूच्या घरी प्रार्थना विनवणी केली म्हणून का प्रभूची प्रार्थना. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर येवो, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि तुझ्या आज्ञाप्रमाणे सोडले, तसेच तू आमच्या विरुद्ध आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची शांती, सुखदय सहभागिता, जितके म्हणून आज ऑनलाईन फेसबुकच्या माध्यमातून देवाचं वचन वाचलं, ऐकलं, त्या प्रत्येक प्रिय कुटुंबियांबरोबर, ज्या ज्या प्रिय कुटुंबासाठी प्रार्थना करण्यात आली, त्या प्रत्येक प्रिय कुटुंबाबरोबर, देवाच्या विश्वासाने सर्व प्रिय जनांबरोबर, आमच्या भारत देशाबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.
प्रेज द लॉर्ड. देवाची शांती तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आम्ही तुमच्यासाठी वैयक्तिकरित्या नेहमी प्रार्थना करीतच असतो. तुम्ही देखील आमच्यासाठी प्रार्थना करा. एकमेकांना फोन करा. एकमेकांची काळजी व्हा. क्षेमकुशल विचारा. एकमेकांना आपण सहाय्य करूया. एकमेकांना आपण मदत करूया. प्रार्थनेच्या द्वारे, वचनाच्या द्वारे आपण एकमेकांची काळजी वाहूया. आम्ही देवाची इमारत आहोत. आम्ही देवाचे सहकारी आहोत असं आज देवाचं वचन तुम्ही वाचलेलं आहे. म्हणून निश्चितच आम्ही लवकरच तुम्हाला भेटणार आहोत. तुमच्या घरी प्रत्यक्षात प्रार्थनेसाठी येणार आहोत. त्यासाठी तुमच्या सर्व गरजा, तुम्ही केलेलं मदत, तुम्ही केलेलं दान, तुम्ही दिलेली सॅलरी, सगळं काही देवाच्या कामासाठी आम्ही उपयोग करत आहोत. देव तुम्हाला भरपूर देव. देव तुम्हाला आरोग्य देव. आशीर्वादित करो. तुम्ही जो त्याग केला आहे हे सगळं काही देवाच्या जीवनी पुस्तकामध्ये नोंद आहे. देव अधिक पटीने तुम्हाला देव. देव प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदैव असो. काही विसरल्यास, कुणासाठी प्रार्थना राहून गेल्यास क्षमा करा. नक्कीच आम्हाला कळवा. सूचनांचा आम्ही योग्य आदर करू, पालन करू. त्याप्रमाणे आपण पुढे आपण त्याचं पालन करूया. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदैव असो. आमेन. जय जय का